नमस्कार मित्र मी ऋषिकेश मी रामगुटरवारकर आणि पुन्हा एकदा घेऊन आलो आहो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर बायोविज ऋषी सरवर एक नवीन चॅप्टर, एक नवीन सेशन आणि एक नवीन टॉपिक। तर मी असल्यावर काळजी कशाला करायची। आपण नीट सीईटी आणि बोर्डची जी तयारी आहे आपल्या एकदम मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे कसल्याच प्रकारची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही आहे। ठीक आहे, तर आज कोणता चॅप्टर घेणार आहे बा आपण? तर आज चॅप्टर घेऊन आलो एक बेसिक युनिट जो की इम्पॉर्टंट आहे तुमच्या सीईटी आणि नीटसाठी, तो म्हणजे सेल द युनिट ऑफ लाईफ। आपण सर्वांना माहीत आहे की आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे ते म्हणजे आपलं सेल आहे आणि सेलबद्दल आपल्याला सगळ्याच गोष्टी, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, त्याचं डिव्हिजन, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे। त्याचमुळे आपण घेऊन आलो आहोत सेल द युनिट ऑफ लाईफ हा चॅप्टर। ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये आता आपल्याला बघायचं काय की सेलचे टाइप्स काय आहेत, सेल फंक्शन कसं करते, सेलचं स्ट्रक्चर काय, सेलमध्ये कोणकोणते ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, त्याचं फंक्शन कसं असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे। ठीक आहे, तर कुठल्याच प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे। डायरेक्ट आपण कंटिन्यू करूया आपला टॉपिक सेल द युनिट ऑफ लाईफ। जर इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं की यू हॅव लर्न अबाउट द डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग बर्ड comprising organisms like microscopic bacteria to huge multicellular plants and animals, की जसं तुम्ही पाहिलेलंच आहे की जर आपण पाहिलं या आपल्या अर्थवर, या वर्ल्डमध्ये स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तर लार्ज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पर्यंत पूर्ण वेगवेगळी जे लाईफ आहे ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे। आता हे जे लाईफ आहे, हे जे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे, याच्याबद्दल काय सांगितलं आहे? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम possesses life and are made up of basic structural unit called as cell। साधा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो की एखादा ह्यूज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा प्लांट्स असो, हे जे सगळ्या लाईफ्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे एका बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिटपासून बनलेली आहेत, ते म्हणजे काय तर सेल्स आहे। ठीक आहे, ऑल ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर सेल अकॉर्डिंग टू देअर टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन। बघा आता प्रत्येक सेल एक किंवा दोन प्रकारचे जे त्याचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन असेल त्यानुसार बनलेले आहेत। आता जे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं, एक म्हणजे काही ॲनिमल जे असतील ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील। ठीक आहे, काही ऑर्गॅनिझम काय असतील ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील आणि काही जे आहेत ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील। ठीक आहे, आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय की जे एका सिंगल सेलपासून बनलेले असतील। एक्झाम्पल बघायचं झालं तर अमिबा आणि डायटॉम्स। अमिबा आणि डायटॉम्स हे दोन असे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो। आणि दुसरा टाईप म्हणजे काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील। आता मल्टीसेल्युलर म्हणजे काय की मोर दॅन वन, एकपेक्षा जास्त सेल्सपासून बनलेले, त्याला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणू। आणि याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर प्लांट्स अँड ॲनिमल एक्सेट्रा, प्लांट्स आणि ॲनिमल हे दोन्ही पण। इन दिस चॅप्टर, आता या चॅप्टरमध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत। युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यांचं सेल डिव्हिजन कसं असते, त्यांच्या फंक्शन कसे असतात, आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन आणि त्यांच्या सेलचा स्टडी आपल्याला, ज्याला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणतो, त्याचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा व्हॉट इज सेल। नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकते, येणार आहे, पडायलाच पाहिजे की सेल तर म्हणून राहिलो की स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे, पण नेमकं सेल म्हणजे काय? तर सेल म्हणजे काय की जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅपेबल असतात, ते इंडिपेंडंट स्वतःचं एक्झिस्टन्स शो करतात आणि त्याचे सगळे लाईफचे जे इसेन्शियल फंक्शन आहे ते एका सेलच्या बेसिसवर परफॉर्म करतात। एनिथिंग लेस दॅन अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ अ सेल डज नॉट इन्श्युअर अ इंडिपेंडंट लिव्हिंग। बघा आता एखाद्या कम्पॅटिबल सेल, एका सेलच्या स्ट्रक्चरशिवाय आपण एक इंडिपेंडंट लाईफ म्हणू शकत नाही। सेल काय म्हणून आपण सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम। जर सगळे जे या अर्थवर प्रेझेंट असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याचं जर स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जर म्हटलं तर तो म्हणजे काय असतो, सेल आहे। ठीक आहे, आता एक सायंटिस्टचं नाव सांगितलं आहे तुम्हाला, रॉबर्ट हुक। ठीक आहे, रॉबर्ट हुक स्टडीड अँड डिस्कवर्ड द सेल फ्रॉम थिन स्लाइस ऑफ कॉर्क बट दॅट वॉज द डेड सेल।
आता रॉबर्ट हुक सर्वात पहिल्या सायंटिस्टचं नाव आलं आपल्या चॅप्टरमध्ये, त्यांचं नाव होतं रॉबर्ट हुक. आता रॉबर्ट हुक यांचं योगदान काय आहे बाबा, तर रॉबर्ट हुक काय केलं, ही स्टडीड अँड डिस्कवर, त्यांनी अभ्यास केला आणि डिस्कवर केलं की एक सेल डिस्कवर केला सर्वात पहिला. पण कशापासून केला होता, इट इज द थिन स्लाइस ऑफ कॉर्क बट दॅट वॉज द डेड सेल. एका थिन स्लाइस कॉर्कच्या झाडाच्या सालीच्या एका थिन स्लाइस पासून त्यानं काय केला होता, सेलचा शोध लावला होता, परंतु द सेल वॉज डेड, आणि तो सेल जो होता तो डेड होता. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे की अँटोनी वॉन लिव्हनहुक, नेक्स्ट सायंटिस्ट पहिले काय होते, रॉबर्ट हुक, त्यांनी एका कॉर्कच्या स्लाइसपासून सेल सेव केला होता, परंतु दॅट वॉज द डेड सेल. नेक्स्ट सायंटिस्ट आले ज्याचं नाव होतं अँटोनी व्हॉन लिव्हनहुक. आता अँटोनी व्हॅन लिव्हनहुक यांनी काय केलं, वॉज द फर्स्ट पर्सन हू ऑब्झर्व्ड फ्यू लिव्हिंग सेल. हे पहिले पर्सन होते की ज्यांनी काही लिव्हिंग सेल्स ऑब्झर्व केले अँड विच आर कॅपेबल ऑफ मुव्हिंग, आणि ते सेल जे होते ते कॅपेबल होते, म्हणजे त्यांच्यामध्ये ॲबिलिटी होती, ते मूव्ह करू शकत होते. म्हणजे अँटोनी व्हॅन लिव्हनहुक वॉज द फर्स्ट सायंटिस्ट who observed the first living cell which are capable of moving. ठीक आहे. सच बॅक्टेरिया, आता कसे, जसे की बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोअन्स असतील, स्पर्मॅटोझोआ अँड रेड ब्लड कॉर्पस्कल अंडर हिज ओन डिझाईन मायक्रोस्कोप. म्हणजे अँटोनी व्हॅन यांनी स्वतःचा मायक्रोस्कोपचा शोध लावला आणि त्यांनी स्वतः डिस्कवर केलेल्या मायक्रोस्कोपच्या खाली त्यांनी काही लिव्हिंग सेल ऑब्झर्व केले. जे लिव्हिंग सेल ऑब्झर्व केले त्यांचे नाव सांगितले आहेत, कोणकोणते, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, स्पर्मॅटोझोआ आणि रेड ब्लड कॉर्पस्कल अंडर हिज ओन डिझाईन मायक्रोस्कोप. स्वतःच्या डिझाईन केलेल्या मायक्रोस्कोपमध्ये अँटोनी व्हॅन लिव्हनहुक यांनी लिव्हिंग सेल काय केले, ऑब्झर्व केले. ठीक आहे. नंतर थर्ड सायंटिस्ट आहेत रॉबर्ट ब्राउन. आता यांचं काय योगदान आहे, डिस्कवर्ड द न्यूक्लियस ऑफ द सेल. सुरुवातीला रॉबर्ट हुक यांनी एका कॉर्क स्लाइसपासून डेड सेल डिस्कवर्ड केला. नंतर अँटोनी व्हॉन लिव्हनहुक यांनी लिव्हिंग सेल डिस्कवर्ड केले. ठीक आहे. आणि नंतर आता रॉबर्ट ब्राउन यांनी न्यूक्लियस जो सेलमध्ये, जो सेलचा सेंटर आहे, जो सेलला सगळ्या ॲक्टिव्हिटीवर ऑर्डर म्हणजे फंक्शन करते, सेलच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून असते, तो म्हणजे सेलचा न्यूक्लियस आहे, आणि तो डिस्कवर करण्याचं काम कोणी केलं, तर रॉबर्ट ब्राउन. द इन्व्हेन्शन ऑफ द मायक्रोस्कोप अँड हिज इम्प्रूव्हमेंट लिडिंग टू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप एलिव्हेटेड टू ऑल द स्ट्रक्चर अँड डिटेल ऑफ द सेल. म्हणजे जसं की मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन्स होत गेले, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला, त्या शोधाबरोबरच सेल आणि त्याच्यामध्ये असणारे सगळे स्ट्रक्चर, सेल ऑर्गॅनल्स यांचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शोध लागत गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की इन 1838 मध्ये मॅथ्यूज शेल्डन, आणखी 4th नंबरचे सायंटिस्ट आहे या चॅप्टरमधले आतापर्यंत आली. ठीक आहे. मॅथ्यूज शेल्डन, अ जर्मन बॉटनिस्ट, स्टडी द लार्ज नंबर ऑफ प्लांट्स अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सेल विच फ्रॉम द टिश्यू ऑफ द प्लांट. बघा 1838 मध्ये काय झालं, मॅथ्यूज शेल्डन नावाचे सायंटिस्ट आले, त्यांनी खूप सगळ्या प्लांटचा स्टडी केला आणि ते एका कन्क्ल्युजनवर आले की हे जे सगळे प्लांट आहेत हे वेगवेगळ्या टाईपच्या एका युनिटपासून बनलेला आहे, एका वेगवेगळ्या सेल्सपासून बनलेला आहे, आणि त्यांच्यामध्ये जे टिश्यू आहेत ते सेल्सपासून बनलेले आहेत. ठीक आहे. ॲट अबाउट द सेम टाईम, आता त्याच वेळेला, ज्या वेळेला मॅथ्यूज शेल्डन म्हणजे 1839च्या आसपासमध्ये मॅथ्यूज शेल्डन यांनी एक्सपेरिमेंट केला, त्याच वेळेला ॲट द सेम टाईम अनादर सायंटिस्ट थेडॉर शॉन, बघा थेडॉर शॉन म्हणजे 1839 मध्ये थेडॉर शॉन यांनी काय केलं, अ ब्रिटिश झूलॉजिस्ट स्टडीड डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल सेल अँड रिपोर्टेड दॅट सेल्स हॅड अ थिन आउटर लेअर विच इज नाऊ नोन ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे 1838 मध्ये शेल्डन यांनी वेगवेगळ्या प्लांटचा स्टडी केला आणि सांगितलं की हे जे प्लांट्स बनले आहेत हे वेगवेगळ्या टाईपच्या सेल्सपासून बनले आहेत आणि या सेल्सपासूनच टिश्यू बनलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याच वेळेला आपले दुसरे सायंटिस्ट होते ज्याला आपण शॉन म्हटलेला आहे, थेडॉर शॉन, इन 1839 मध्ये जे ब्रिटिश झूलॉजिस्ट होते त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या ॲनिमलचा अभ्यास केला आणि त्यांनी हे सांगितलं की जे ॲनिमलचे सेल्स आहेत यांना एक आउटर लेअर आहे आणि ते आउटर लेअर म्हणजे काय की आज ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ही ऑल्सो कन्क्लुडेड बेस्ड ऑन ही स्टडीज ऑन प्लांट टिश्यू अँड दॅट इज द प्रेझेन्स ऑफ अ सेल वॉल इन युनिक कॅरेक्टर ऑफ द प्लांट सेल. बघा काय सांगितलं की
ॲनिमल्समध्ये तर एक आउटर लेअर आहे ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, परंतु प्लांटचा पण सुद्धा स्टडी केला आणि त्यांनी हे कन्क्ल्युजन आपल्याला दिलं की प्लांटला सुद्धा एक मेम्ब्रेन असते, त्याला आपण सेल वॉल म्हणतो आणि हे एक युनिक फीचर आहे प्लांटचं. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते अँड दॅट इज द युनिक फीचर ऑफ द प्लांट्स. आणि हे काय एक युनिक फीचर आहे प्लांटचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑन द बेसिस ऑफ म्हणजे या सगळा जो अभ्यास आता आपण पाहिला, ऑन द बेसिस ऑफ दिस ही प्रपोज अ हायपोथेसिस दॅट द बॉडीज ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल आर कंपोज ऑफ द सेल. म्हणजे या सगळ्या स्टडीवरून त्यांनी हे डिसाईड केलं, एक हायपोथेसिस असं दिलं की जे ॲनिमल्स आहेत आणि जे प्लांट्स आहेत हे एकाच बॉडीपासून, एकाच टाईप म्हणजे एकाच सेल्सपासून, एका काहीतरी प्रकारच्या सेल, म्हणजे काय सांगितलं आहे की बॉडीज आर कंपोज ऑफ सेल. हे सगळे जे आहेत हे सेलपासून बनलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे सगळ्याचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जे बेसिक युनिट आहे लाईफचं ते सेल आहे. अँड देअर प्रोडक्ट शेल्डन अँड शॉन टुगेदर फॉर्म्युलेटेड द सेल थेरी. आणि यावरूनच म्हणजे यांचं म्हणणं काय होतं की सगळे जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत हे सेल्सपासून बनलेले आहेत, सेलच्या प्रोडक्टपासून बनलेले आहेत आणि याच्यावरूनच कन्क्ल्युजन देऊन शेल्डन आणि शॉन यांनी सेल थेअरी जगासमोर मांडली. ठीक आहे. दिस थिअरी हाऊ एव्हर डिड नॉट एक्सप्लेन ॲज द हाऊ न्यू सेल वेअर फॉर्म. यांनी सेल थेअरी तर दिली की जे सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत हे सेल आणि सेलच्या ऑर्गनल्सपासून बनलेले आहेत, पण या थेअरीमध्ये ते एक्सप्लेन करू शकले नाहीत की हे जे सेल्स आहेत हे येतात कुठून, याचं फॉर्मेशन कसं होते. ठीक आहे. त्याच्यानंतर रुडॉल्फ विर्चॉ नावाचे सायंटिस्ट होते ज्यांनी 1855 फर्स्ट एक्सप्लेन केलं की सेल जे नवीन सेल जे फॉर्म होऊ राहिले, सेल डिवाइड होतात अँड न्यू सेल वेअर फॉर्म्युलेटेड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे बघा तुमच्या सेल थेअरीमध्ये जे शेल्डन आणि शॉन यांनी प्रपोज केली होती त्याच्यामध्ये फक्त ॲनिमल्स आणि प्लांटचे जे बॉडीज आहेत ते सेल्सपासून बनले आहेत एवढं सांगितलं होतं. ते हे एक्सप्लेन करू शकले नाही की हे सेल येतात कुठून. परंतु 1855 रुडॉल्फ विर्चो नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं, त्यांनी एक्सप्लेन केलं की हे जे सेल्स येतात हे सेल डिवाईड होतात आणि सेल डिवाईड करून होतात की त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून. म्हणजे त्याचा जो एक सेल्स असतो, समजा हा एक सेल आहे, मग याच्यापासून डिवाईड होऊन आणखी काहीतरी नवीन सेल फॉर्म होतात. म्हणजे सेल आर कम्स फ्रॉम हिज प्री एक्झिस्टिंग सेल, त्याच्या पूर्वीच्या सेल्सपासून नवीन सेल डिवाइड होऊन फॉर्म असतात. हे कोणी सांगितलं आपल्याला, रुडॉल्फ विर्चो यांनी. ही मॉडिफाईड द हायपोथेसिस ऑफ शेल्डन अँड शॉन टू गिव्ह अ सेल थेअरी अ फायनल शेप. आणि त्यांनी जे सेल थेअरी शेल्डन आणि शॉन यांनी आपल्याला दिली होती त्याला फायनल शेप देण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी मॉडिफिकेशन केलं, नवीन डाटा त्याच्यामध्ये ॲड केला. आता सेल थेअरी आपल्याला काय सांगते, सेल थेअरी आपल्याला सांगते ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोज ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, जे या अर्थवर प्रेझेंट असतील, जे या वर्ल्डमध्ये प्रेझेंट असतील, सगळेचे सगळे सेल्सपासून बनलेले आहेत, सेलच्या वेगवेगळ्या टाईप्स ऑर्गॅनल्सपासून बनलेले आहेत. हे आपल्याला सेल थेअरी सांगते. आणखी ऑल द सेल्स अरायजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. सगळे जे सेल्स आहेत हे त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून आलेल्या, म्हणजे नवीन जो सेल्स बनलेला आहे तो डिवाइड झालेला आहे कोणापासून, तर त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून. हे आपल्याला सेल थेअरी सांगते. ॲक्टिव्हिटीज ऑफ एन ऑर्गॅनिझम आर द आउटकम ऑफ सम टोटल ऑफ द ॲक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट सेल्स. म्हणजे जे आपल्या एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीज असतील, प्लांटच्या ॲक्टिव्हिटीज असतील, ह्या त्याच्या बेसिक सेलच्या ॲक्टिव्हिटीजपासून अरायजेस झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोण सांगत आहे, तर सेल थेअरी, जे आपल्याला शेल्डन आणि शॉननं दिली आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणारे कोण होते, तर विर्चो नावाचे सायंटिस्ट होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल, आता काही क्वेश्चन येऊ शकतात, तर गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे एक इम्पॉर्टंट आहे म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलं की हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत तुमच्या CET नीटसाठी. तर बघा एक्झाम्पल 1 सांगितलं आहे, गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जर तुम्हाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे 2 एक्झाम्पल विचारले, एक अमिबा आहे आणि दुसरा आहे डायटॉम्स. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल सांगितलं इथं, हू गेव द सेल थेअरी, तर त्याचं सोल्युशन आहे, त्याचा आन्सर आहे शेल्डन आणि शॉन. कधी पण सांगायचं की सेल थेअरी सर्वात आधी प्रपोज कोण केली, तर शेल्डन आणि शॉन यांनी. लक्षात येऊ राहिलं. ठीक आहे. तर याच्यानंतर तुमच्यासमोर 3 MCQ दिलेले आहेत. हे MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि सॉल्व केल्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचे आन्सर कमेंट करायचे आहेत. ज्याचे जे आन्सर आहेत, जे करेक्ट आन्सर असतील हे मी तुमच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे आणि जे स्टुडंट करेक्ट आन्सर सांगतील मी त्यांचं
नाव घेऊन त्याच्यामध्ये काय करणार आहे, मेन्शन करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे जे 3 तुम्हाला MCQ दिलेले आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. ठीक आहे. द फर्स्ट पर्सन हू ऑब्झर्व्ड अँड डिस्क्राईब लिव्हिंग सेल वॉज, म्हणजे सर्वात पहिले जो लिव्हिंग सेल होता तो फर्स्ट ऑब्झर्व कोण केला, ते या 4 पैकी एक ऑप्शन करेक्ट असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. दुसरं, द न्यूक्लियस ऑफ द सेल वॉज डिस्कवर्ड बाय, जो न्यूक्लियस आहे सेलचा तो सर्वात आधी डिस्कवर्ड कोणी केला, या चौघांपैकी 4 ऑप्शनपैकी एक त्याच्यामधलं करेक्ट आन्सर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि तिसरा आहे, द सेल थेरी वॉज पुट फॉरवर्ड बाय, जे सेल थेरी आहे ते पुट फॉरवर्ड म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काय ॲडिशन झाली आणि ते कोणी केली हे तुम्हाला या 3rd MCQ मध्ये सांगायचे आहे. या तिन्ही MCQचे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि याचे जे करेक्ट आन्सर असतील मी हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरुवातीलाच लेक्चरच्या स्टार्टिंगमध्येच तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा आज जे झालं त्याच्यावर असलेले हे MCQ आहेत, तुम्हाला किती समजलं. जर MCQ सॉल्व करता आले तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगल्या पद्धतीचं होतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे टॉपिक समजलेला आहे. ठीक आहे. तर कृपया लक्ष देऊन हा टॉपिक प्रिपेअर करा. खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे एक बेसिक युनिट ज्याला आपण म्हणू शकतो आणि जेवढा बेसिक आहे तेवढाच इम्पॉर्टंट तुमच्या नीट आणि CETसाठी आहे. ठीक आहे. तर बघा जेवढे जमतील तेवढे सॉल्व करा आणि कमेंट करा. बाकीची जे चर्चा आणि जे इन्फॉर्मेशन आहे या टॉपिकची आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.